जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनं आपण वाळवणातला प्रकार आहे त्याच्यामधला दह्यातली मिरची करणार आहोत. तर ती डाळ भात किंवा नुसत्या भातावरती किंवा तुम्ही भात घेतला आणि तूप टाकलं त्याच्यात त्याच्यावरती मिरची कुच करून अशी टाकली, अतिशय सुंदर आणि टेस्टी लागते. तर आपण ती कशी करायची तर ते बघूया. तर चला सखींनो. हे 1.5 किलो आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या कमी तिखट असतात बघा. हे आपल्याला तळून करायचे आहेत ना, म्हणून अशा कमी तिखट घेतले. तर याला आपण 4-5 पाण्याने धुवून काढूया स्वच्छ. आपल्या मिरच्या स्वच्छ धुवून झालेल्या त्याला आपण नितळून घेऊया 10 मिनिटं आणि एक अर्धा तास सुकवायला ठेवूया. आता मिरची मधलं पाणी सगळं नितळलेलं आहे, तर आपण मिरच्या सुकून घेऊया. एक अर्धा तास फॅन खाली सुकवायच्या त्याला. मिरची बघा फॅन खाली आपण ठेवलेली अर्धा तास मस्तपैकी सुकून गेलेली आहे. म्हणजे जरा पण पाणी नाहीये त्याच्यामध्ये. तर आता आपण कापून घेऊया तिला. कशी कापायची ते दाखवते. हे बघा ही मोठी मिरची आहे. 1-2 मिरच्या तळल्या तरी भरपूर झाल्या आणि कमी तिखट आहे मेन. आता बघा हे असं कापायचं मध्ये. ताटात ठेवा. अशी मधून पूर्ण आपण हे कापतो की नाही तर त्यावेळेस काय करायचं, एकदम पाठी नाही यायला पाहिजे, नंतर मग 2 तुकडे होणार. मग असं पकडायचं आणि अशी सरळ चीर करायची. म्हणजे जे आपण काही मसाला घालू, हळद मीठ लावू, तर ते सगळे ना याच्यामध्ये आतमध्ये जाऊन मुरल्या जातं बरोबर. अशा सगळ्या मिरच्या आपण कापून घेऊया. परत एक दाखवते. एकदम टोकाला कापायला जायचं नाही, नाहीतर मग ते तुकडा होतो. आणि मिरची कापल्यानंतर डोळ्याला बिलकुल हात लावायचा नाही. मिरची जरी तिखट नसेल तरी ती चरचरते. ही आपण मिरची घेतलेली आहे कमी तिखट मिरची आणि एकदम बघा लांब अशी घेतलेली आहे. दही, हळद, मीठ आणि जिरे 100 ग्रॅम. जेवढं मिरचीला लागेल त्या हिशोबाने आपण सर्व हे साहित्य टाकणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, तर जिरे आहेत ना ते आपण भाजून घेऊया पहिला. थोडेसे लालसर होईपर्यंत आपण जिरे भाजून घेऊया, कारण चव वाढते आणि याच्यामध्ये जर ओलावा असेल तो निघून जातो. याच्यामध्ये आपण धणे पण घालू शकतो, पण कसं आहे उपासाला नाही मिरची धणे घातली तर चालत नाही, म्हणून आपण घालणार नाही. आता हे आपलं भाजून झालंय, थंड करायला ठेवूया. आपण जिरे वाटून घेऊया, थंड झालेत. हे बघा जिरा पावडर आपली बनवून झालेली आहे आणि सुगंध छान येते त्याच्यामध्ये. आता आपण मसाला करायला घेऊया. आधी मिरच्या घेऊया, त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. एक 3 चमचे तरी हळद घालायची. मीठ पण 3 ते 4 चमचे घालायचं, कारण का माहितीये मिठाचं नंतर पाणी होतं आणि आपण ते पाणी काढून टाकतो, पण ते मिरचीला चव लागली पाहिजे की नाही, म्हणून एक 3-4 चमचे मीठ घालायचं. आता हे मिक्स करूया पहिला. त्याच्यामध्ये आपण ही जिरे पावडर केलेली ती घालून घेऊया. आणि आता याच्यातच दही घालूया. दही जसं लागेल ना मिरचीला तसं घालायचं. आता अर्धा किलो मिरची असेल तर अर्धा किलो तरी दही लागतंच त्याला. आणि हे आपण मिक्स करून घेऊया. बघायचं आपल्याला किती कमी लागतं जास्त लागतं त्या हिशोबाने. पूर्ण बघा दही आणि मसाला याला लागला पाहिजे व्यवस्थित. असं सर्व मिक्स करून घ्यायचं बरोबर. आणि तुम्ही हातानेच मिक्स केलं ना ते सर्व व्यवस्थित लागणार त्याला. आता बघा याच्यामध्ये दही, जिरे, हळद, मीठ व्यवस्थित मिक्स झाले. दही बघा कसं चारी बाजूने सगळीकडे लागलेलं आहे. तर आता याला आपण रात्रभर झाकणी घालून ठेवणार आहोत मुरण्यासाठी. रात्री आपण हळद, मीठ आणि दही लावून मिरची मुरत ठेवलेली. आता बघूया आपण ती मुरली की नाही. चला बघा दही वगैरे सगळं छान लागले. पाणी सुटले की नाही बघा, मिठाचं पाणी, दह्याचं पाणी. एकदा आपण सर्व अशी मिरची हलवून घेऊया. म्हणजे काय होईल माहितीये का, हे जे पाणी आहे ना दही आहे, दह्याचं पाणी सगळ्या मिरचीला बरोबर लागल्या जाणार. आणि आता आपण हे टेरेस वरती वाळायला ठेवूया. तर सखीन आता उन्हामध्ये आपण मिरची आहे ना वाळायला ठेवूया.
हे बघा, आपण मिरच्या आहेत ना चिरून घेतलेल्या की नाही, त्याच्यामुळे काय होतं, हे आपण सर्व हे रात्री भिजत ठेवलेलं मुरण्यासाठी, तर ह्याच्यामध्ये बरोबर चिरांमध्ये जाऊन ते मुरल्या जातं. बघा, सगळा मसाला भरलेला आहे ह्याच्यात, आहे की नाही. तर आता आपण मिरची आहे ना पूर्ण सुकायला ठेवलेली आहे. तर आता 2 दिवस वाळणार आहे. आपण संध्याकाळी 5-6 वाजताही घेऊन जाणार आणि परत दुसऱ्या दिवशी आणून ठेवणार. कडक वाळली नाही तर छान होते आणि 1-2 वर्षही छान टिकते. तर चला आता आपण जाऊया. दही, मीठ आणि हळद लावून मिरच्या आपण ठेवलेल्या होत्या, त्या आपण आता उन्हामध्ये 3 दिवस वाळवलेल्या आहेत आणि एकदम छान वाळलेत बघा, हे की नाही. बघा, लगेच हाताने तुटतील अशा. आता आपण तळून बघूया. त्या मिरच्या ना लगेच लाल होतात, पण आपण लगेचच काढून घ्यायच्या त्या, कारण त्या उन्हामध्ये शेकल्या गेलेल्या असतात की नाही व्यवस्थित. पण काढून घेऊया. अशा आपण 7-8 मिरच्या तळून घेऊया.